Hello friends, welcome to all. Today we are going to learn our 11th standard section 3 3.2 blog writing. Blog means a shared online journal where people can post daily entries about their personal experiences. ब्लॉग म्हणजे काय? एक ऑनलाईन माध्यम आहे की याचा वापर करून आपण प्रत्येक व्यक्ती आपले वैयक्तिक अनुभव जे आहे हे वैयक्तिक अनुभव या ठिकाणी मांडू शकते. ही एक वेबसाईट आहे. त्यावर आपण आपलं अकाउंट ओपन करून आपले विचार, आपल्या कविता असतील, आपले लेख असतील ते सर्व आपण या ठिकाणी मत आपलं अनुभव आपले मांडू शकतो. व्हॉट इज अ ब्लॉग? See on page number 102. A blog, shortening of weblog, is an online journal or informational website displaying information in the reverse chronological order, with the latest post appearing first. It is a platform where a writer or even a group of writers share their views on an individual subject. Each entry is called a post. विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉग हे वेबसाईट जे आहे 1994 पासून सुरू झालेलं हे वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आपले अनुभव आणि नवीन लेखक जे आहेत, नवीन कवी जे आहेत त्यांचा समूह एखाद्या विषयावरती आपला लेख असेल, कविता असतील, त्या कविता या ठिकाणी पोस्ट करत असतात. एखादी माहिती जी आहे ही माहिती आपण ज्या वेळेला ब्लॉगवरती सेंड करत असतो यालाच आपण पोस्ट म्हणतो. ती पोस्ट केली जाते आणि हे संकेतस्थळ जे आहे ब्लॉगचं हे नेहमी अपडेट केलं जातं. यामार्फत प्रत्येक व्यक्ती जे आहे ते आपले विचार, आपलं मत या ठिकाणी व्यक्त करू शकत असतात. विद्यार्थी मित्रांनो, ब्लॉग रायटिंग ही 4 मार्कांसाठी रायटिंग स्किलचा भाग तुम्हाला परीक्षेसाठी आहे. यामध्ये तुम्ही काय करायचं आहे? ब्लॉग लिहायचा आहे म्हणजे काय करायचं आहे? तुम्हाला एक विषय दिला जातो या ठिकाणी आणि या विषयावरती तुम्ही तुमचं मत मांडायचं आहे. म्हणजे तुम्हीसुद्धा या ठिकाणी तुमचं विचार, तुमचं मत मांडायला शिकलं पाहिजे. मग जो विषय दिलेला आहे त्या विषयावरती तुम्हाला तसे इमेजेस तयार म्हणजे त्या उत्तरामध्ये तुम्हाला चित्रही काढायचं आहे. म्हणजे चाइल्ड लेबर दिलं असेल तर लहान मुलांची चित्र काढणं, ते काम करत असताना ते दाखवणं, या पद्धतीनं तिथं तुम्हाला दाखवावं लागतं. 3 पॅरेग्राफमध्ये तुम्हाला हे ब्लॉग रायटिंग लिहायचं आहे. त्याच्यामध्ये हेडर आहे, फुटर आहे. हेडरसाठी 1 मार्क आहे, फुटरची पट्टी लिहिण्यासाठी 1 मार्क आहे. त्याच्यानंतर राहिलेले जे 2 मार्क आहेत, तुम्ही कंटेंट कशा पद्धतीनं लिहिलेला आहात याच्यासाठी 2 मार्क दिले जातात. मग या ठिकाणी ब्लॉग स्ट्रक्चर म्हटलेलं आहे. ब्लॉग स्ट्रक्चर दिलेलं आहे पेज नंबर 102 वरती. The appearance of blogs changed over the course of time. Most blogs include some standard features and structures. Here are some common features that a typical blog will include. Header with the menu or navigation bar. Main content area with highlighted or latest blog post. Sidebar with social profiles, favorite content or call to action. Footer with relevant links like a disclaimer, privacy policy, content page, etc. मग या ठिकाणी ह्या ब्लॉगची वैशिष्ट्ये दिलेली आहेत. ज्या वेळेला तुम्ही ब्लॉग लिहिणार आहात त्यावेळेला तुम्ही वरती हेडर, मेनूची लिस्ट जी आहे ती एक नेव्हिगेशन बार जो आहे तो तुम्ही काढायचा आहे. त्याच्यानंतर मेन कंटेंट, तुम्ही त्या ठिकाणी ब्लॉग पोस्ट करत असता, ब्लॉग लिहित असता त्यावेळेला त्या ठिकाणी नवीन ब्लॉगमध्ये 3 पॅरेग्राफमध्ये तो ब्लॉग लिहायचा आहे. आधी ज्या ब्लॉग पोस्ट केलेल्या आहेत त्या साईडला, त्या साईड बारमध्ये तुमच्या त्या आधीच्या ब्लॉग्स ज्या आहेत ते दिसणार आहेत. नंतर आहे फुटर. फुटरमध्ये डिस्क्लेमर, प्रायव्हसी पॉलिसी, कंटेंट पेज, हे फुटरची त्या ठिकाणी जे पट्टी आहे तीही सुद्धा तुम्ही तिथं तयार करायची आहे. सी नेक्स्ट ऑन 102. Page number 102.
Here is a list of reasons why people blog and how blogging can benefit your personal or professional life. ब्लॉग का लिहायचा आणि या ब्लॉगचा फायदा काय आहे? ही एक वेबसाईट तुम्हाला स्वतःच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक प्लॅटफॉर्मच आहे. एक्सप्रेस युअर सेल्फ अँड शेअर युअर पॅशन्स. तुमची आवड जोखण्यासाठी हे एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. मेक अ डिफरन्स, शेअर इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन. तुम्हाला आवडलेली एखादी इन्फॉर्मेशन शेअर करण्यासाठी इथं कुठल्याही प्रकारचं बंधन असणार नाही आहे, कारण सगळेच नवीन लेखक, कवी असतील, नवशिके सगळ्यांसाठीच हे एक प्लॅटफॉर्मच आहे. रिफाईन युअर रायटिंग स्किल्स. तुम्ही ज्या रायटिंग्स पोस्ट करणार आहात, जे लिखाण पोस्ट करणार आहात, त्याच्यामध्ये दुरुस्तीही होऊ शकते, त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. लर्न हाऊ टू मेक मनी ऑनलाईन. त्याचबरोबर हे एक असं वेबसाईट आहे, इथून तुम्हाला त्या ठिकाणी आर्थिक लाभ जो आहे तो आर्थिक लाभसुद्धा मिळवता येणार आहे. बिल्ड युअर प्रोफेशनल नेटवर्क. व्यावसायिक जाळं निर्माण करण्यासाठी सुद्धा ब्लॉग रायटिंगचा उपयोग तुम्हाला म्हणजेच या ब्लॉगिंगचा उपयोग होणार आहे. अर्न मोअर मीडिया एक्सप्लोजर. अनेक माध्यमांशी तुम्हाला संपर्क साधता येणार आहे. तुमचे लेखन आणि तुमचा संवाद कौशल्य जे आहे ते विकसित होण्यासाठी या ब्लॉगिंगचा तुम्हाला उपयोग होऊ शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता या ब्लॉगिंगचा फायदा काय आहे? या ब्लॉगिंगमुळं तुम्हाला त्या ठिकाणी एक व्यावसायिक नेटवर्क तयार करता येतं आणि या ऑनलाईन वेबसाईटमुळं तुम्हाला आर्थिक फायदाही होऊ शकणार आहे. याच्यासाठी ब्लॉगिंगला महत्त्व आहे आज. आणि मग ते ब्लॉग कशा पोस्ट करायच्या, त्याच्या स्टेप्स आहेत. या 5 स्टेप्स ज्या आहेत त्या 103 पेज नंबर 103 वरती दिलेलं आहे. हाऊ टू राईट अ ब्लॉग पोस्ट इन 5 इझी स्टेप्स. स्टेप 1. प्लॅन युअर ब्लॉग पोस्ट बाय चूजिंग अ टॉपिक, क्रिएटिंग अँड आउटलाईन, कंडक्टिंग रिसर्च अँड चेकिंग फॅक्ट्स. ज्यावेळेला तुम्ही ब्लॉग लिहिणार आहात, मग त्याच्याच आधी तुम्ही तो विषय निवडायचा आहे, त्या विषयावरती रिसर्च करायचा आहे, त्याचे फॅक्ट्स शोधून काढायचे आहेत. स्टेप 2 काय करायचं आहे? गिव्ह इट अॅन अट्रॅक्टिव्ह टायटल. ज्यावेळेला तुम्ही ब्लॉग लिहिणार आहात त्यामध्ये टायटल महत्त्वाचं आहे. टायटल दिल्यानंतर स्टेप 3. ड्राफ्ट अ हेडलाईन दॅट इज बोथ इन्फॉर्मेटिव्ह, विल कॅप्चर द रीडर्स अटेन्शन. Step 4. Have an introduction, lead and concluding paragraph that sums up a blog post. Add your personal experience. ज्यावेळेला तुम्ही अट्रॅक्टिव्ह हेडलाईन देणार आहात त्या ब्लॉगची, त्याच्यानंतर हेडर, नेव्हिगेशन बार तुम्ही लिहायचा आहे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन, लीड पॅरेग्राफ म्हणजेच मेन कंटेंट असणार आहे, आणि कन्क्लुडिंग पॅरेग्राफ. या 3 पॅरेग्राफमध्ये तुमचा पर्सनल एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये लिहायचा आहे. स्टेप 4मध्ये काय सांगितले? यूज इमेजेस टू एनहान्स युअर पोस्ट, इम्प्रूव्ह इट्स फ्लो, ॲड ह्युमर and explain complex topics. Use short paragraphs, simple and short sentence and words. तुम्ही छोटे सेंटेन्स वापरायचे आहेत, सिम्पल वर्ड्स वापरायचे आहेत आणि त्याच्यामध्ये इमेजेस वापरायचे आहेत. म्हणजे जो विषय तुम्हाला दिलेला आहे त्या विषयाशी रिलेटेड तुम्ही त्या ठिकाणी चित्र जे आहे ते चित्र तुम्ही ड्रॉ करायचं आहे, पिक्चर ड्रॉ करायचं आहे. चाइल्ड लेबर दिलं असेल तर चाइल्डचं पिक्चर ड्रॉ करायचं आहे. मॅन वर्सेस नेचर असेल तर त्या ठिकाणी ट्रीचे पिक्चर्स जे आहेत ते ड्रॉ करायचे आहेत. से टू नो टोबॅको, मग तिथं त्या ठिकाणी बंदी घालणारे असे पिक्चर्स तुम्ही ड्रॉ करायचे आहेत. या पद्धतीनं जो विषय दिलेला आहे, चाइल्ड एज्युकेशन दिलं आहे, एज्युकेशनशी रिलेटेड असलेले टेक्स्टबुकचे पिक्चर्स तुम्ही ड्रॉ करायचं. म्हणजे या पिक्चर्स ड्रॉ करण्यालाही तितकंच इम्पॉर्टन्स या ब्लॉग रायटिंगमध्ये आहे. आता या ठिकाणी लास्ट स्टेप 5 काय दिले? एडिट युअर ब्लॉग पोस्ट, मेक शुअर टू अवॉइड रिपिटेशन नको आहे त्याच्यामध्ये. रीड युअर पोस्ट अलाउड टू चेक इट्स फ्लो, हॅव समवन एल्स रीड इट अँड प्रोव्हाइड फीडबॅक. कीप सेंटेन्स अँड पॅरेग्राफ शॉर्ट. इट इज ऑल राईट टू डिलीट और मॉडिफाय युअर रायटिंग ॲट द लास्ट मोमेंट. एंड युअर पोस्ट विथ अ डिस्कशन क्वेश्चन. शेवट करत असताना एखादा क्वेश्चन जो आहे तो क्वेश्चन तुम्ही त्या ब्लॉगमध्ये विचारायचा आहे.
आता तुमच्या लक्षात आलं असेल की ब्लॉग रायटिंग 3 पॅरेग्राफमध्ये लिहायचं आहे. त्याच्यामध्ये इमेजेस ड्रॉ करायचे आहेत. हेडर आणि फुटर त्याच्यामध्ये महत्त्वाचा आहे. हेडरमध्ये काय काय लिहायचं आहे, तुम्ही टायटल दिलं, टायटल दिल्यानंतर हेडरमध्ये होम, मेनू, अबाउट, कॉन्टॅक्ट आणि सर्च हे त्या ठिकाणी हेडरमध्ये मेनू येणार आहेत. त्याच्यानंतर फुटरमध्ये फॉलो बाय होम, ईमेल्स अबाउट कॉन्टॅक्ट, ईमेल ॲड्रेस, साईट मॅप, डिस्क्लेमर, सबस्क्रायबर, प्रायव्हसी पॉलिसी, टर्म्स अँड कंडिशन्स हे फुटरमध्ये तुम्ही लिहायचं आहे. कारण हेडरसाठी 1 मार्क आहे, फुटरसाठी 1 मार्क आहे आणि कंटेंटसाठी 2 मार्क असणार आहेत. इथं आपण एक एक्झाम्पल घेऊया. चाइल्ड लेबर अ कर्स टू ह्युमॅनिटी हा आपल्या ब्लॉग रायटिंगचा विषय आहे. सी फर्स्ट पॅरेग्राफ. द वर्ड्स चाइल्ड लेबर इटसेल्फ मेक मी शडर. Childhood is a time to enjoy it, to have fun and games, not to labor. But the unfortunate fact is that children in India and in many other countries too are made to do the worst forms of labor. फर्स्ट पॅरेग्राफ जो असणार आहे तो इंट्रोडक्टरी पॅरेग्राफ आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जो विषय दिलेला आहे त्या विषयाशी रिलेटेड, आता चिल्ड्रनशी रिलेटेड असलेला हा सब्जेक्ट आहे. आणि मग लहान मुलांचं वय जे आहे, खेळणं, आनंद घेणं, एन्जॉय करणं हे आहे, काम करणं नाही. पण आपल्या देशामध्ये असू दे किंवा सगळीकडेच त्या लहान मुलांना कामाला लावलं जातं. सेकंड पॅरेग्राफ बघा. इन इंडिया lack of poor children are forced to work, baking bricks, making fireworks, weaving carpets, rolling wheat, picking rags, working as domestic servants, waiters, etc. And this is just a tip of the iceberg. Children are also sexually exploited or made to work as beggars. Things are the worst now with terrorist camp apparently recruiting children for training. मग भारतासारख्या आपल्या देशामध्ये सुद्धा लहान मुलांना बांधकामाच्या ठिकाणी असू दे किंवा या ठिकाणी घरी डोमेस्टिक सर्वंट असू देत, सगळ्याच ठिकाणी लहान मुलांना कामाला लावलं जाऊ लागलेलं आहे. त्याचबरोबर टेररिस्टसाठी त्या ठिकाणी लहान मुलांनाच ट्रेनिंग दिलं जातं. सी नेक्स्ट पॅरेग्राफ. व्हाईल वी condemn child labor, we also know the cause of this malady. It is due to poverty, natural disasters, family debates, and the like. Well then, what can we as concerned citizens do to prevent this in addition to talking and writing about it? First of all, we can boycott those goods made by using child labor. High on this being firework, we can complain to the authorities when we see a child being forced to work. We can report beggars. We can contribute or the volunteer to work for the NGOs. मग ॲज अ सिटिझन म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून लहान मुलं कुठं काम करताना दिसत असतील तर आपण त्याच्यावरती ॲक्शन घेतली पाहिजे. लास्ट पॅरेग्राफ बघा. However, the most surefire method of the eradicating this problem is through education. Education is the only single solution, and through education, many of the ills bogging down our nation can be cursed. So, those who see a child employed somewhere, please raise your voice. चाइल्ड लेबर इज सर्टनली अ कर्स टू ह्युमॅनिटी. आणि म्हणूनच आपण जर एखादं लहान मुलं काम करताना दिसली तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि लहान मुलांना शिक्षणाकडं वळवलं पाहिजे. मग असे विषय तुम्हाला ब्लॉग रायटिंगमध्ये दिले जातात आणि त्या पद्धतीनं तुम्ही 3 पॅरेग्राफमध्ये आपलं मत जे आहे, आपले विचार जे आहेत या ब्लॉग रायटिंगमध्ये तुम्ही लिहायचे आहेत. याच्यामध्ये बघा, हेडर मेनूमध्ये होम, मेनू, अबाउट, कॉन्टॅक्ट आणि सर्च, आणि फुटरमध्ये फॉलो बाय होम, ईमेल्स, अबाउट कॉन्टॅक्ट, ईमेल ॲड्रेस, साईट मॅप, डिस्क्लेमर, सबस्क्रायबर, प्रायव्हसी
पॉलिसी टर्म्स अँड कंडिशन्स या पद्धतीने हेडर फुटर आणि मध्ये 3 पॅरेग्राफ असा चौकोनी बॉक्स तुम्ही करायचा आहे. हिअर वी विल स्टॉप. थँक्यू.